नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता पंढरपूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे. खरं तर महाराष्ट्रामधले सर्वात महत्त्वाची लोकसभा म्हणजे सोलापूरची आणि माढ्याची त्या ठिकाणी ठरली. या लोकसभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं. खरं तर सोलापूरमधून प्रणिताई शिंदे यांनी विकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रचार आपल्या सोलापूरमध्ये केला आणि खरं तर भाजपमध्ये या सोलापूरसाठी उमेदवार देण्यासाठी मोठी चुरस भाजपला त्या ठिकाणी बघायला मिळाली. ऐन उमेदवारीच्या तोंडावर राम सातपुतेला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी राम सातपुतेला परका किंवा उपरा उमेदवार असं प्रणिताई शिंदेंनी मोठ्या प्रमाणावरती टीका केली. असं असताना काल आलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून इथून सोलापूरमधून प्रणिताई शिंदे आणि माढ्यातून मोहिते पाटील विजय होतील अशा त्या ठिकाणी एक्झिट पोलच्या माध्यमातून सर्वांना बघायला मिळालं आणि कार्यकर्त्याच्या भावना आणि कार्यकर्त्याचा विश्वास सुद्धा त्या ठिकाणी प्रणिताई शिंदे मोठ्या मताने निवडून येतील आणि मोहिते पाटील सुद्धा मोठ्या मताने निवडून येतील असा कार्यकर्त्यामध्ये विश्वास त्या ठिकाणी निर्माण झाला होता. आणि त्याच विश्वासासाठी कार्यकर्त्यांना उद्या मतदानाचा निकाल असण्याच्या पूर्वीच आदल्या दिवशीच कार्यकर्त्यांनी प्रणिताई शिंदे सोलापूरच्या खासदार झाल्या आणि माढ्यातून मोहिते पाटील खासदार झाले अशा प्रकारचे बॅनर या ठिकाणी पंढरपूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावलेले दिसतात. खरं तर प्रणिताई शिंदे खासदार झाल्या म्हणून आज त्यांचं अभिनंदन करण्यात आले. खरं तर निकाल उद्या 4 तारखेला त्या ठिकाणी सर्वांच्या समोर येणारच आहे. पण पंढरपूरमधून कार्यकर्त्यामध्ये जल्लोषाला सुरुवात झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. पंढरपूरमधल्या अनेक चौकामध्ये अशा प्रकारचे विजयाचे बॅनर त्या ठिकाणी लावले आहेत. खरं तर पंढरपूरसारखीच माढ्याची ही लढत अतिशय चुरशीची त्या ठिकाणी बघायला मिळाली. मोहिते पाटील भाजपकडून उमेदवारी मिळणार असं चित्र असताना मोहिते पाटील त्या ठिकाणी डावलून भाजपनं पुन्हा एकदा निंबाळकरला उमेदवारी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात नाराजीचं सूर त्या ठिकाणी होतं. म्हणून कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना चांगल्या पद्धतीचं मतदान केलं सुद्धा चित्र या ठिकाणी दिसतंय. एक्झिट पोल जो काल आला त्या एक्झिट पोलने सुद्धा सांगितलं की मोहिते पाटलांना चांगल्या पद्धतीने माढ्यामध्ये सुद्धा मतं पडतील. त्यामुळे मोहिते पाटलांचे सुद्धा अभिनंदनाचे बॅनर या पंढरपूरमध्ये लागले आहेत. प्रणिताई शिंदेला चांगल्या पद्धतीचे आणि चांगली मतं मिळून या ठिकाणी प्रणिताई शिंदे विजय होतील असा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विश्वास त्या ठिकाणी दाखवला जातोय आणि त्याच विश्वासासाठी कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे बॅनर लावून आपला त्या ठिकाणी जल्लोष साजरा करायला सुरुवात पंढरपूरमधून केली आहे. खरं तर हा पंढरपूरमधला छत्रपती शिवाजी महाराज चौक हा ऐतिहासिक चौक मानला जातो. यामध्ये अनेक सभा या चौकामध्ये होतात. अनेक विजयाच्या रॅलीची सुरुवात या पंढरपूरमधून होते. खरं तर प्रत्येकाची विजयाची सुरुवात या पंढरपूरमधल्या शिवाजी महाराज चौकात होते आणि उद्या जरी निकाल असले तरी आजच अशा प्रकारचे बॅनर लावून कार्यकर्त्यामध्ये विजय प्रणिताई शिंदे आणि माढ्यातून मोहिते पाटील झाले असं त्या ठिकाणी सांगण्यात येते. हे बॅनर कार्यकर्त्याचा विश्वास उद्या मतपेटीतून काय बाहेर येतोय हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश. महाराष्ट्र माझा, पंढरपूर.